नमस्कार महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण पवित्र पोर्टलची अपडेट घेऊन आलेलो आहे। सध्या पवित्र पोर्टलची शिक्षक भरती प्रक्रियेची प्रक्रिया ही जवळपास 1.5 वर्ष चालत आलेली आहे आणि या 1.5 वर्षापासून आपण वाट पाहत आहोत की आता काय होणार। परीक्षा झाली, निकाल आलेत, याद्या लागल्या, काही ठिकाणी जॉईन पण झालेत, मग आम्ही जॉईन कधी होणार हा प्रश्न प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये आहे। मन मित्र हो, आता लागली आहे आदर्श आचारसंहिता। लोकसभा निवडणूक 2024ची रणधुमाळी संपूर्ण देशभरात सुरू आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 5 टप्प्यामध्ये ही निवडणूक पार पडत आहे। अशा वेळेस पवित्र पोर्टलमधून ज्याने इंटरव्ह्यू सोबत आणि विदाउट इंटरव्ह्यू अशा दोन्ही कॅन्डिडेट्सना प्रतीक्षा लागलेली आहे की आपली जॉईनिंग कधी होणार आणि कशी होणार, याद्या केव्हा प्रकाशित होणार। संभाजीनगर हा जर जिल्हा सोडला, त्यांना 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षकांची भरती ही जॉईन करून घेण्यात आली होती, परंतु ज्या दिवशी 1 ते 5वीच्या शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवायची होती त्या दिवशी मात्र आदर्श आचारसंहिता संपूर्ण राज्यभरात लागू झाल्यामुळे त्यांना ती प्रक्रिया पार पाडता आली नाही। तर यामधला तोडगा काय आहे, काय आचारसंहितेमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते, आचारसंहितेमध्ये याद्या लावू शकतात, इंटरव्ह्यू घेऊ शकतात, या संबंधाने जर आपल्याला विचार करायचा झाला तर याचं उत्तर कदाचित नाहीच आहे। कारण आदर्श आचारसंहितेचा तो भंग होईल। पण याच्यामधला मधला मार्ग काय असेल, तर याच्यातला मधला मार्ग असेल मित्र हो, आपल्या ज्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण भरती प्रक्रिया जी राबवली जाते त्यांनी म्हणजे शिक्षण भरती प्रक्रिया यंत्रणेने जर निवडणूक आयोगाला विनंती केली की ही रखडलेली भरती प्रक्रिया आहे, याकरिता आम्हाला विशेष मंजुरी द्यावी आणि तसंही हे काम शांततेत पार पडणार आहे, तर कदाचित निवडणूक आयोग ही त्यांची मागणी मान्य करू शकते। कारण शिक्षक भरती प्रक्रिया करणे हे केवळ बेरोजगारांना रोजगार देणं यासाठी महत्त्वाचं नाही आहे। महाराष्ट्रातील तमाम शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असताना जी शिक्षक संख्या कमी पडलेली आहे, म्हणजे शिक्षकांना अध्यापनाकरिता जी शिक्षक संख्या कमी आहे त्यांच्याकरिता सोयी उपलब्ध करून देण्याकरिता जनहितार्थ घेतलेला हा निर्णय आहे। आत्तापर्यंत 21,678 पदांकरिता ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली, त्यापैकी जवळपास 11,000 लोकांची यामध्ये निवड झालेली आहे आणि भरती प्रक्रिया याकरिता राबवण्यात आलेली आहे। त्यापैकी संभाजीनगर जिल्हा जर सोडला तर बाकी सगळ्यांच्या याद्या हा प्रलंबित आहेत। पण मित्र हो, कदाचित निवडणूक आयोगाला जर विनंती केली तर त्यांनी मधला मार्ग नक्कीच काढू शकतात। पण मित्र हो, आपल्या या चॅनलवरती पवित्र पोर्टलचा हा विषय कशाला हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल, हा व्हिडिओ टेस्टिंग व्हिडिओ आहे। जर या पवित्र पोर्टलच्या भरती संबंधाच्या व्हिडिओला जर तुम्ही प्रतिसाद दिला तर लेटेस्ट अपडेट आणि GR आणि सगळ्या माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळतील। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। जय हिंद, वंदे मातरम। प्लीज सबस्क्राईब चॅनल।